मित्रांनो, आपण सर्वांचे बापू वार्ता न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे। आमच्यासोबत जे आहेत मुरदोली गावातील पोलीस पाटील आमच्यासोबत जुळलेले आहेत आणि पोलीस पाटील यांच्या संदर्भामध्ये एक मुद्दा गाजलेला आहे की पोलीस पाटील यांना बरखास्त करा, यांना नोकरीवरून बरखास्त करा। गावामध्ये हा मुद्दा गाजलेला असून परवा एक पत्रकार परिषद झालेली होती आणि त्यामध्ये काय झालं, काय नेमकं आणि यांच्यावर जे आरोप लागलेले आहेत त्याबद्दल यांच्याकडून आम्ही सविस्तर माहिती जाणून घेऊया। 2021 में किशोर भयालाल मेश्राम यांनी गावातील लोकांच्या 28 लोकांच्या खोट्या नाट्या सह्या करून चुलबन मत्स्य विभागामध्ये तुम्हाला सदस्य बनवून देतो अशा पद्धतीने सह्या घेऊन सदस्य बनवतो म्हणून त्यांच्या सह्या घेऊन खोटी नाटेबाजी पोलीस स्टेशनला 5 मुद्द्याची रिपोर्ट दर्ज केली होती। पोलीस अधीक्षक मुख्यालय गोंदिया, SDM ऑफिस तिरोडा, वन विभाग गोरेगाव, तहसील कार्यालय गोरेगाव आणि वन उपसंरक्षण अधिकारी गोंदिया यांना 5 मुद्द्याची रिपोर्ट सादर केली होती। त्याची चौकशी गोरेगाव पोलीस स्टेशन मार्फत, तहसील मार्फत आणि वन विभागामार्फत झालेली होती आणि त्याने लावलेले 5ही आरोप हे निष्पन्न ठरलेले आहेत। काय वाटते, मामा तलावाच्या पोटातील जी जागा आहे कॅनल रोडवर आपण अतिक्रमण केला असा आरोप आहे। कॅटल शेड हे ग्रामपंचायतची संपत्ती आहे आणि कॅटल शेड हे सावित्रीबाई फुले महिला बचत गट मुरदोली यांना भेटलेलं आहे आणि त्या तिथे आपलं शेळ्या गाई म्हशी पाळून आपला उदरनिर्वाह करीत असतात आणि त्या गटाची सचिव म्हणून माझी पत्नी ही काम करतो आणि मी त्यांना नेहमी मदत करतो। त्यामुळे माझे जर काही शेतीचं असं सामान वगैरे असलं तर कधी काल मी तिथे ठेवतो, पण त्याच्यावर माझं अतिक्रमण नाही, तो गटाचा अधिकार आहे आणि गटाने आजपर्यंत माझ्यावर कोणत्याच प्रकारचा आरोप लावलेला नाही किंवा मला मनाई केलेलं नाही। काय वाटते अजून एक, जेणेकरून प्रकाश वाघाडे यांच्या मालकी जागेवर पण हा एक प्रकरण ज्याप्रमाणे तुमचे जे विरोधात आहेत त्यांनी आरोप लावलेला होता पत्रकार परिषदेमध्ये की त्यांच्याही जागेवर तुम्ही अतिक्रमण केलात म्हणून। प्रकाश रामचंद्र वाघाडे यांचं घर माझ्या घराशेजारी आहे आणि माझं पुराणं जो घर आहे हा माझ्या आज्याच्यापासून आहे, म्हणजे तिथे आता माझ्या आज्याची आणि आता माझ्या वडिलाची 2री पिढी आणि आता आमची 3री पिढी लागलेली आहे आणि त्याच्यासमोर एक सांदवड होती, तिथे मी आता नव्याने घर तयार केलेलं आहे। तो प्रकाश रामचंद्र वाघाडे यांच्या हद्दीमध्ये नाही आहे आणि त्याला जर असं वाटत असेल तर त्यांनी स्वतः कोर्टामध्ये जाऊन सादर प्रूफ करावं। आणि एक अजून प्रकरण, ज्याप्रमाणे माझ्याकडे जे 5 मुद्दे लिहिलेले आहेत त्यामधून मी तुम्हाला त्यांचे जे मोठे मोठे आरोप आहेत त्याबद्दल मी तुम्हाला विचारत आहे। 3रा मुद्दा असा होता त्यांचा की लालदास भंडारी डोंगरे यांच्या मालकीत जागेवर घरकुल बांधून अतिक्रमण केल्याची पण वारदात तुमच्या गावामध्ये समोर आली। माझे वडील आणि लालदास भंडारी हे मामे भाऊ फुफे भाऊ आहेत आणि काही वर्षापूर्वी लालदास भंडारी हा आमच्या गावी राहत होता, पण तो आता तिथून जागा सोडून निघून गेलेला आहे आणि माझ्या वडिलाच्या नावे एक झोपडी मिळाली होती। त्यामुळे माझ्या वडिलांनी त्या जागेवर एक झोपडी तयार केलेला आहे आणि त्या झोपडीचा वापर मी वडिलाला त्या जागेच्या झोपडीचा किराया देऊन एक गावाच्या सोयीसुविधेकरता सार्वजनिक वाचनालय तिथे चालू केलेला आहे आणि तो शाळेच्या मुलांना, जे वाचक लोक आहेत त्यांना उपयोगी पडतो आहे। त्यावर माझा कोणत्याच प्रकारचा अतिक्रमण नाही किंवा लालदास डोंगरे यांनी वाचनालयाला ती जागा 100 रुपयाच्या स्टॅम्पवर दान म्हणून लिहून दिलेलं आहे। दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत जिथे दलित योजनेच्या माध्यमातून एक शौचालय बनलेला आहे, तो काय आहे प्रकरण? दलित सुधार योजनेअंतर्गत शौचालय जो बनलेला होता ग्रामपंचायत मार्फत तो नादुरुस्त आहे
तो उपयोगात नाही आहे. आणि मागील जे या किशोर भयालाल मेश्राम यांनी जे रिपोर्ट दर्ज केली होती त्यावेळी चौकशी अधिकारी म्हणून श्यामकुमार डोंगरे यांनी ग्रामपंचायतला अहवाल सादर करून त्याची माहिती, कॅटल शेडची माहिती, शौचालयाची माहिती आणि इतर माहिती अतिक्रमणाबाबत मागितली होती. पण त्यांनी असं लिहून दिलं आहे की शौचालय हे नादुरुस्त आहे, पडक्या स्थितीत आहे, तिथली पोलीस पाटलांनी कोणतीच दिवाल तोडलेली नाही किंवा अतिक्रमण केलेलं नाही असा ग्रामपंचायतचा पत्र आहे माझ्याकडे आणि तो माझ्या फाईलला जोडलेला आहे. काय वाटते गट क्रमांक 271 RRG 036 RRG जागेवर अतिक्रमण केलात म्हणून लोकांच्या म्हणजे विरोधाचा आरोप? ही गावात अशांतता फैलवणारी टोळी आहे आणि ह्या टोळीने मागील 28 लोकांच्या खोट्या नद्या सह्या करून रिपोर्ट दर्ज केली होती. हा मी याच्या पहिल्यांदाच मुद्दा ठेवलेला आहे. आणि वन परिक्षेत्राधिकारी यांच्याकडे जे त्यांनी तक्रार केली होती त्या संदर्भात वन विभागाने दयाराम तुलाराम मेश्राम यांच्या नावे 2/9/2022 त्या जागेचं PUR केलेलं आहे आणि तो माझ्याकडे प्रूफ आहे. मग काय वाटते तुम्हाला? तुमच्या असं आम्ही ऐकल्याप्रमाणे तुमचा भाऊ लागते म्हणून समोरच्या व्यक्ती आणि तुमच्या विरोधात जात आहे अशी माहिती. भाऊ लागते तो भावाच्या लायकीचीच नाही आहे. त्याला ही माझी पहिली रिपोर्ट आहे असं तुम्हाला जर वाटत असेल, ह्या व्यक्तीने गावात अनेक लोकांच्या अशा रिपोर्टा केलेल्या आहेत. जो त्याच्याबरोबर काल या परवाला जो ह्या पत्रकार परिषदेमध्ये रोशन बालचंद कटरे नावाचा जो व्यक्ती होता तो वन विभागाचा अध्यक्ष होता आणि त्यांनी पैशाचं गबन केलं म्हणून त्याच्या वन विभागाला याच्या आधी रिपोर्ट त्याने दर्ज केलेली होती आणि तंटामुक्तीला सुद्धा माझ्याकडे त्यांनी अर्ज केलेला होता. काय वाटते तुमच्या विरोधामध्ये तक्रार तुमच्या विरोधामध्ये जर बघितला तर तुमच्या नावाने संबंधित पोलीस स्टेशन येथे पण माहिती देतात, वारंवार तुमच्यावर एवढा मोठा अत्याचार होत असून तुम्ही गप्प का आहात? मी शासनाचा माणूस आहे आणि माझ्या हातून कुणाचं वाईट व्हायला नको पाहिजे हा एक माझा विचार आहे. अर्जदार किशोर भयालाल मेश्राम यांचे हे धंदेच आहेत. लोकांच्या खोट्या नाट्या सह्या घेणे, अधिकाऱ्यांना त्या कामाला लावणे. सदर प्रकरणाची चौकशी पोलीस स्टेशन गोरेगाव, वन विभाग गोरेगाव यांनी यापूर्वीच केलेली आहे. गावात अशांतता फैलावणारी सदर 10-15 लोकांची टोळी असून नेहमी हे अशाच खोट्या नाट्या रिपोर्टा करून शासनाला कामाला लावतात. सदर टोळीतील शेखर बुरेवार असो, रोशन कटरे असो, ह्या शेखर बुरेवारचं गावामध्ये देशी विदेशी मोहफुलांची दारू हा त्यांचा 2 नंबरचा गावात धंदा आहे. यांच्यामुळे गावातील अनेक परिवार जे आहेत हे उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यांनी घराच्या समोर पानटपरी लावून त्या पानटपरीमध्ये 5 ते 10 डबक्या दररोज दारू विकत आहे. रोशन कटरे हा वन समितीचा अध्यक्ष असून त्यांनी विद्युत करंटच्या साह्याने अनेक जंगली जनावरांची शिकार केलेली आहे आणि ते छोटे जनावर जे भेटले त्यांचं मांस त्यांनी गावामध्ये वाटलं आहे, खाल्लं आहे. तुमच्याकडे काय पुरावा आहे तुम्ही जर त्यांच्यावर आरोप करत आहात? हा त्यांच्यावर आरोप नाही आहे. याच्या 1 महिन्याच्या आधी त्यांच्या शेतामध्ये एक रानगवा करंटच्या साह्याने मरण पावलेला होता. त्यावेळेस सुद्धा मी वन विभागाच्या लोकांना सांगितलं आहे की याच्या आधी सुद्धा यांनी असे काम केले आहेत. त्यांनी त्याची चौकशी केलेली नाही आणि तो रानगवा त्यांनी आपल्या शेततळीमध्ये गाडून त्याला पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या टोळीचे 2 नंबरचे धंदे असून कोणी वन विभागाची रेती चोरीचे काम करतो तर कोणी विनापरवाना शेत शिवार व जंगलातील झाडे तोडून कोरझोनमध्ये वीटभट्ट्याचे सुद्धा काम करतात. या संबंधामध्ये आतापर्यंत तुम्ही तक्रार कितीदा दाखल केली जर ज्याप्रमाणे तुम्ही आरोप लावता?
हे आरोप नाही आहेत. यांच्यात काय असतो, पोलीस पाटील हा शासनाचा शेवटचा कणा असून यांच्यात काही जे अधिकारी असतात हे विलीन असतात आणि त्यांच्यामुळे आम्ही जर रिपोर्ट जर केला त्यांच्याकडे तर आमचं नाव पुढे होतो आणि त्याच्याने गावात अशांतता निर्माण होते. गावात शांतता सुव्यवस्था राहावी हा आमचा हेतू असतो. त्यामुळे ह्या 2 नंबरच्या लोकांनी पोलीस पाटील हा आपल्या मार्गात आडवा येतो म्हणून पत्रकार परिषदेच्या माध्यमाने मला बदनाम करून दाबण्याचा हा गावातील असंतोषी टोळीचा डाव आहे असं माझं म्हणणं आहे. निश्चितच मित्रांनो, तुम्ही बघितले आमच्यासोबत जे मुर्दोलीचे पोलीस पाटील होते दिलीप मेश्राम, ज्याप्रमाणे परवा एक पत्रकार परिषद झालेली होती गोंदियामध्ये आणि समोरच्या व्यक्तीने यांच्यावर जे आरोप लावलेले होते त्याबद्दल त्यांनी खंडन दिलेलं आहे आणि जे आरोप यांच्यावर लावले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की खोटे नाटे आरोप लावून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात अशी यांनी माहिती दिली आहे. निश्चितच आम्ही पुढील अंकामध्ये तुम्हाला पार्टमध्ये सविस्तर बातमी दाखवूया. तोपर्यंत नमस्कार.